हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहे एकदम हेल्दी आणि इझी असा शेक. हा शेक करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स भिजत टाकायचे आहे. त्यासाठी मी थोडेसे काजू, थोडेसे बदाम, थोडासा पिस्ता, त्यानंतर थोडेसे किशमिश आणि सगळ्यात शेवट आपण खजूर घालतो आहे. हे सगळं आपल्याला दुधामध्ये छान भिजत ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 तास आपण आता दुधामध्ये याला छान भिजवून घेणार आहे. हा शेक बनवताना तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा घरी जे अवेलेबल असेल ते वापरू शकता. दुधामध्ये हे ड्रायफ्रूट्स छान भिजले म्हणजे मिक्सरला छान फिरवल्या जातील. आता आपण 1-1.5 तासानंतर बघू शकता ड्रायफ्रूट्स छान भिजलेले आहे. आता आपण मिक्सर जारमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स ओतून घेतले आहे. त्यामध्ये आपण 2 बनाना टाकतो आहे. आपण बनाना आणि ड्रायफ्रूट्स शेक बनवत आहे. हा शेक एकदम हेल्दी बनतो. 1 ग्लास जरी तुम्ही हा शेक पिला तर बराच वेळ तुम्ही काही न खाता सुद्धा राहू शकता. 2 केळं टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं हनी टाकलेलं आहे आणि पुन्हा 1 कप आपण दूध घातलेलं आहे. थोडेसे बर्फाचे क्यूब घातलेले आहे. आता आपण मिक्सरला छान फिरवून घेणार आहे याला. जे लोक जिम वगैरे करतात ते लोक बऱ्यापैकी असा बनाना शेक पित असतात. बघू शकताय एकदम छान आपला शेक तयार झालेला आहे. यामध्ये लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला उपवासाला चालतात. त्यामुळे हा शेक तुम्ही कधीही पिऊ शकता. अगदी उपवासाला जे मीठ खात नाही त्यांना तर खूपच छान आहे हा शेक. आणि केळी मार्केटमध्ये तुम्हाला 12ही महिने आजकाल मिळतात. त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता. एकदम हेल्दी आणि इझी असा आपला ड्रायफ्रूट बनाना शेक तयार झालेला आहे. बघू शकताय 2 केळीमध्ये बरोबर 2 पेले बनाना शेक तयार झालेला आहे. वरतून आता आपण थोडे थोडे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे. एकदम इझी, टेस्टी, हेल्दी असा आपला बनाना शेक रेडी झालेला आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.